जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज आम्ही जाऊन शिवसेनेतर्फे फॉर्म भरणार आहोत। काल काही ठिकाणी भाजपने जाऊन काही ठिकाणचे फॉर्म भरलेले आहेत, राष्ट्रवादी भरणार आहे आणि आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे सगळ्यांचे फॉर्म भरणं हे आज 3 वाजेपर्यंत कंप्लीट होईल। त्यानंतर छाननी आहे, फॉर्म वापस घेण्याची प्रक्रिया आहे। या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर महायुतीतर्फे एक बैठक आयोजित केली जाईल। बैठकीमध्ये भाजपचे नेते असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील आणि मग कोणते फॉर्म जागा कुणाला कोणत्या द्यायच्या, कोणते फॉर्म ठेवायचे, कोणते फॉर्म काढायचे। कारण आज असे काही ठिकाणी तुम्हाला डबल ए फॉर्म आलेले दिसतील, याचा अर्थ एकमेकाच्या विरोधात आहे असं समजण्याचं काही कारण नाहीये। 23 तारखेच्या पूर्वी या सगळ्या युतीच्या बोलण्या कंप्लीट होतील। या युतीचे बोलणी करण्यासाठी सुद्धा काही निवडक मग राष्ट्रवादीचे नेते असतील, भाजपचे असतील, शिवसेनेचे असतील, यांना तो अधिकार देण्यात येईल। त्या अधिकारानुसारच ते ती बोलणी पूर्ण करतील आणि ही जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत। आम्ही ही निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आहोत। त्यामध्ये कुठेही वाद होणार नाही याची काळजी तिन्ही पक्षाचे नेते घेतील। म्हणून आता तरी ही ग्रामीण भागाशी निगडीत असलेली दिवाळीची बँक असल्यामुळे यामध्ये कुणाचाही वाद होऊ नये अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे। प्राथमिक चर्चा आताच नाही, आजचा फॉर्म भरल्यानंतर फॉर्म विड्रॉ करण्याच्या पूर्वी एक पहिली चर्चा होईल आणि फॉर्म विड्रॉ झाल्यानंतर मग बाकीच्या सुद्धा चर्चा होतील। गेल्या वेळेस पण शेवटपर्यंत बैठका झाल्या पण युती काही झाली। आता त्या बैठकीमधून आम्ही सर्वांनी धडा घेतलेला आहे। म्हणून आता सर्वांची मानसिकता ही काय आहे की आपण युती म्हणून लढायचंय आणि युतीमध्येच ही जागा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिंकून आणायचंय। यापूर्वी असं महायुती विरुद्ध महाविकास आघाडीची बँकेत झालं पहिलंच आहे। या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकमेकाला धक्काबुक्की केल्यामुळं कुठलं असं झालंय समीकरण काय कसं? विधान परिषदेचा वेगळा विषय। विधान परिषदेमध्ये आमच्या 17 जागा निवडून येतात, त्याचा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा काही संबंध नाहीये। एकंदरीत पाहता या जिल्ह्यामध्ये आमचं पहिलंही वर्चस्व राहिलेलं आहे। आमचे भुमरे साहेब गेले 25-30 वर्षापासून डायरेक्टर आहेत, अनेक लोक डायरेक्टर राहिलेले आहेत। म्हणून या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर तसंही आमचंच वर्चस्व होतं आहे आणि म्हणून आमची ही माहिती मजबूतीने ही निवडणूक लढेल आणि जिंकेल। अंबादास दानवे पूर्वी मला वाटतं बँकेवर होते। आता नवीन जे काही एक जण येत आहेत तर ते फक्त अतुल सावेचं एंट्री मला दिसते। बाकी जनरली त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी हे बँकेवर असतात, हा इतिहास आहे। म्हणून यामध्ये नवीन काही आम्ही एकत्र सगळे जाणार तुमच्यातला जो अंतर्गत काय होतं काय संपर्क कसलं अंतर्गत आता एकमेकांच्या विरोधात बोलायचे जे होतं ते होतं, ते झालं तर झालं ना। हे नेतृत्व नाही आमचं, ते नेतृत्व नाही, असं काही नाहीये। एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला जो आदेश दिलाय तो पाळण्याचं काम आम्ही करतोय आणि त्याच पद्धतीने आमची संघटनेचे आता तुम्ही पाहत असाल सर्वजण एका लाईनीत बसलेले आहेत। एक जण राहिले सगळेजण आहेत। त्यांनी सांगितले तिकडून आता त्यांना यायला थोडं लांबून येते, तिथे येतील। बोरणारे नाहीत, बोरणाऱ्याचं नाव का घेत नाही, बँकेत अरे तुम्ही असं आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नका। आम्ही सर्वजण एक म्हणून जाऊ तिथं आणि निवडणूक चांगल्यापैकी घेऊ। गाडी लावतो, चला येस चला, धन्यवाद। कुठपर्यंत आले नाही, इकडे येतात।
अच्छा निरोप आता विचारलं ना, एक जण नाही. येत आहे ना इथे हे आता कुठे येऊ दे. हा आले 2 मिनिटात आले. इथेच येत नाही या इकडेच या पालकमंत्री साहेब आलेले आहेत नाही, या. बँकेचं जन आता चला बँकेत 2 जाऊ. मिनिटात झाले. हा, मग ठीक आहे. या या हे समाधानी होतील ना. आमचं काय चालेल समाधान व्हायचं आम्हाला आनंद आहे. तुम्ही खुश राहील तरी आनंद आहे, तुम्ही मारामारी केली तरी आनंद आहे. आम्हाला अशी बातमी द्यायची, मला तशी काय बातमी बातम्या द्यायची. लागायच्या फक्त. आम्हाला इकडे पाहिजे इकडे पाहिजे कुठली बातमी द्या. जाऊ दे याची डोळ्यात भेट पाहायला मिळेल आम्हाला. नाही चालेल ना. मग काय झालं? काय वाईट आहे? पत्रकारांनी एकच बोलावं असं काय? पाणी द्या सगळ्याला, चहा. डिस्कस पण बोलू शकतो. त्यांना इथे माणूस आहे. पत्रकारही माणूस आहे. हा असं तुम्ही समजून घ्या. ते आल्यावर फक्त 3 मिनिटं बसा. आम्ही थोडे व्हिडिओ सगळे एकत्र असे घेतो. मग येत नाही का? तुम्हाला टीसी देऊ लागली. मला टीसी येत नाही. नाही मला काहीच नाही. उलट त्यांना आनंद होता असेल आता. सर्व ठिकाणी. मला कसलं टेन्शन नाही. निरीक्षण आले का त्यांच्याकडे? हा त्यांच्याकडे असले असले मला त्यांनी एक सल्ला सांगितला म्हणजे काय व्हिडिओमध्ये सुद्धा निरीक्षण त्याला एकच एक नुस्खा सांगितलं तो रोज अंमलबजावणी आहे करू. ना. आणि एवढं ना ए, बाहेर कुणाला पाणी वगैरे सांग ना, बाटल्या सांग. सर्व ए, एक जण भूषण पाणी. पाण्याची हो, ते पुढं बसा. पुढं घ्या. आपणच काय नाही. सगळ्याशी बोलणे करणार ना, असं नाही ना. आणि ही जी निवडणूक आहे ना, ही इमोशनली नाही आहे. असलेला मतदार, सोसायट्या, हे वेगवेगळे प्रकार आहेत ना त्याचे. तर त्यांच्या तुमच्या ताब्यात किती आहे. आता जर मी जर म्हणलं पैठणचं फॉर एक्झाम्पल, पैठण आहे, संपूर्ण सोसायट्या ताब्यात जर भुमरेंच्या असेल आणि मी जर जाऊन तिथं क्लेम केलं तर कसं होईल. म्हणून ज्यांच्या ताब्यात जे आहे त्या त्यांच्याकडे जायला पाहिजे. हा सर्वसामान्य एक हे असतं, संकेत असतात. नाही नाही असे नाही भरत तुम्ही. हा तसं असतं. आज आपण आमच्या सर्व जागा भरणार आणि उद्या ज्यावेळेस बसू ज्या आमच्या वाटेला येते ते फॉर्म ठेवू आणि बाकीच्या आम्ही ठरवू. त्या पक्षाची त्यांची जबाबदारी. 20 संचालकांसाठी अर्ज भरणार. भाजपने तेच केलं. सगळे तेच करणार काय. आतापर्यंत म्हणजे असं होत आलेले फॉर्म भरायचे आणि ज्या जागा एकमेकांच्या वाटत ते ठेवायचे, बाकीचे काढून पाहिजे. मागची बिनविरोध झाली. ही होऊ शकते बिनविरोध. सगळे एकत्र बसले तर बिनविरोध होऊ शकते. सगळे याच्यात काय सहकारमध्ये काय सहकारमध्ये एक बसू शकतात. म्हणजे पक्षी बाजू नाही. एक याच्यात आहे की एखादी जागा समजा 20 जागा आहे, 20 पैकी 2 जागा आम्हाला सोडायच्या समजा, आणि त्याच्यामुळे जर सगळी निवडणूक जर बिनविरोध होत असेल तर 1-2 जागेचा विचार केला जातो ना. आम्हाला तुम्ही जर माघार नाही केली मग हे महाविकास महायुतीचा विषय राहणार नाही. महाविकास आघाडी महायुती एकत्र येऊन सत्ता असं आरोप होतो. तसं नाहीये. हे सहकार क्षेत्रामध्ये तसं नसतं. सहकार क्षेत्रामध्ये आता जर आम्ही 1-2 जागाचं म्हणलो याचा अर्थ ते 18 जागा सोडतायत ना. ते झालं मग
म्हणजे पक्षी पातळीवर राहणार नाही. कॉम्प्रोमाइज काय एका ठिकाणानं होत नाही. कॉम्प्रोमाइज दोन्ही बाजूने होतं. जर 18 जागा सोडून जर त्यांना 2 जागा पाहिजे असेल तर त्याचा विचार केला जाऊ शकतो. पण ही निवडणूक पक्ष पातळीवर होतच नाही ना. पक्ष पातळीवर नसतं ना. हे पक्षीय पातळीवर आणणार म्हणून होणार. एका विचाराने तसं बँकेत तुमचे कल्याण काळेचे अंबादास सगळ्यांची एकच विचार आतापर्यंत तुम्ही काय आमचे भारत पाकिस्तान करायला लागलेत काय? नाही. हा मग तुम्ही तर आयुष्यात मला नाही वाटत की तुम्ही कधी बँकेच्या राजकारणावर इंटरेस्ट कधीच नाही. पहिल्यांदाच असेल बँकेची आयुष्य पहिल्यांदा चाललंय. सरकारच्या क्षेत्रातले पिता म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी आम्ही बोंबेंकडे सोडली. म्हणून त्यांच्याकडेच त्यांना म्हणलं आम्ही तुम्ही कॅप्टन व्हा तिथे लागा सगळं कामात. काल अधिकृत घोषणा झाली आहे. सगळेच कॅप्टन नाही पूर्वी काल अधिकृत घोषणा झाली. एकटा काहीच करू शकत नाही. सगळे अरे परंतु ज्या फील्डचा जो माणूस जर पैलवान असेल तर त्यांनीच लढावं ना. बरोबर आहे. मला कुस्ती खेळता येतं, मी कुस्ती खेळावं, मी क्रिकेट कसा खेळेल. मग थोडसा विभागून दिलं तर काय हरकत आहे. त्याच्यातही कशाला किंतु करून बसलं पाहिजे. आता तुमचं ही पानं उठून आता कुठे जाणार बँकेत. सध्या त्याला कमी निघत नाही. पाल उचलणं असतं ना आपल्याकडे. सध्या आधी संधी करतोय कुठे भांडला होता. आता झालंच नाही तर ब्रेकिंग न्यूज. नाराज म्हणता मला निघाली जवळून काय एक झालं आज भांडलेच नाही. एक झालं पण विधान परिषदेची हवा चालली. जे त्याला वाटत होतं थोडं फार काही नव्हते जास्त. नाही ते नव्हतेच मुळात लढत नव्हती. आज सकाळी मी या प्रेसवाल्यांना ते सांगितलं, ही निवडणूक विधान परिषदची ही आकडेवारीची. जर त्यांचे आकडे जुळत नसेल, काँग्रेस त्यांच्या बरोबर नाही, शरद पवार त्यांच्या बरोबर नाही, त्यांचे आकडे जमतील कसे. मग कार्यकर्त्याला तुम्ही बळीत द्यायचं ठरवलं तर तो सुद्धा ऐकेल कसा. कसा एक कोण उमेदवार काय उमेदवार सुरुवात होणार ही निवडणूक आकडे ही बरं का. कोण उमेदवार इथून सुरुवात होणार मतदारालाच माहिती उमेदवार कोण समोरचा. अर्ज किती वेळपर्यंत भरावं लागतं. 3 वाजेपर्यंत. भरपूर वेळ आहे. 20 अर्ज द्यायचे. काही लोकांनी काल भरले, काही लोकांनी परवा भरले असते. एखाद्या फॉर्मॅलिटी म्हणून फोटोसाठी अर्ज भरायचे बाकी काय. त्याचं नाव आलं पाहिजे पेपर. आता ते बँकेत तुम्ही 3 वाजेला राहणार ना. 3 वाजेला बँकेत राहणार ना. 3 3 वाजेपर्यंत नाही. आता हे सगळं शूट करणार काय. आता विरोधी पक्षाचे म्हणजे महाविकास आघाडीचे कोण त्याच्याकडे कॅमेरा मारणार, आपल्याला मारणार, संपला विषय. 3 वाजेला चित्र. आता ते हे नाही ते प्रमुख राजकीय पक्ष पाहतात, ते आता अपक्षाची थोडी वाट पाहतात. ती माहिती येऊन जाते. माहिती सांगतात. होणार आहे का 3 वाजता? त्याची माहिती येईल ना तुमच्याकडे. माहिती घेऊन घडामोडींना हजर पाहिजे. मला पण काही ब्रेकिंग द्यायचा प्रयत्न करू आम्ही. बस आपण शूट तर राहू दे तुझं ताणून. आतापासून काय बँकेत लवकर काय जायचं बँकेत. 2 तास बाकी नाही जाऊन मग तिथं थांबा लागेल. नाही आता खासदार साहेब आपण जाऊ भरून मोकळे होऊ. बघू 1 वाजेला निघून. हा ठीक आहे.
त्यामुळे 10 मिनिटांपर्यंत नोटीस मागवतो. इथे आले आले त्यांचा फोन होता. आता शेवटची एक निवडणूक गाजेल ती गोकुळची. जिल्हा परिषदपेक्षा गाजेल निवडणूक गोकुळची. त्याच्या बैठकीला मारामारी होते. वीस लाख लिटर दूध कोणी विकायचं त्याच्यासाठी ते मारामारी. आपल्या डेअरीचे 1 लाखापर्यंत आणि तिथे 20 लाख होईल. म्हणजे 1 लाख आणि 20 लाख आपलं सांगितलं मी 1 लाख त्यांचे 20 लाख म्हणजे किती पट. त्याच्यात 18 सदस्य 18 सदस्य एकच निवडणूक लागली. लावला आता तुम्ही हे बंद करून आता निघायची तयारीत का राहत नाही? असं काय कारण काय? त्यांना भेट पाहिजे. असूचलेले आहेत तुमचे डोळे. एवढं बघितलंय की बस इमिडिएट नाही. म्हणजे आता हसलं पाहिजे अजून. खोटं तरी हसलं पाहिजे. खोटं तरी हसलं पाहिजे. खोटं तरी गळ्याला पेट आले